या शेतकरी नवरा बायकोने अतिशय भयंकर कृत्य केले। केंद्रातील आणि महाराष्ट्रातील सरकारमुळे शेतकऱ्यांचे जे हाल चाललेत त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर अशा घटना जास्त होत आहेत। किशोर नाटकर वय वर्ष 45 आणि वनिता नाटकर वय वर्ष 40 असं या दाम्पत्याचे नाव। या दाम्पत्याला 2 मुली आणि 1 मुलगा आहे। मागील वर्षी शेतामध्ये चांगले उत्पन्न आले होते, परंतु बाजारामध्ये योग्य तो भाव मिळाला नाही। तरी देखील किशोर नाटकर हे शेतकरी डगमगले नाहीत। त्यांनी यंदा शेतीसाठी कर्ज काढले आणि जास्त प्रमाणात मोठी शेती केली, परंतु या वर्षी त्यांना मागच्या वर्षीपेक्षा जास्त शेतीमध्ये नुकसान झाले। शेतीसाठी ज्या ठिकाणावरून लोन घेतले होते ते लोकही त्रास देऊ लागले होते। तसेच मोठ्या मुलीचं लग्न देखील तोंडावरती आलं होतं आणि सरकार यांचं कर्जही माफ करत नव्हतं। या त्रासाला कंटाळून 45 वर्षीय किशोर नाटकर आणि त्यांची पत्नी वनिता या दोघांनीही काल विहिरीमध्ये उडी घेऊन आपले जीवन संपवले। महाराष्ट्रातील काही लोकांचे लक्ष फक्त धर्म आणि जाती करण्यामध्ये चाललंय, परंतु शेतकऱ्याबरोबर जो अन्याय होतोय, त्यांचं कर्ज माफ होत नाही, त्यांच्या पिकाला बाजारामध्ये योग्य तो भाव मिळत नाही आणि दुसरीकडे हे सरकार मोठ्या मोठ्या उद्योगपतीचे करोडो रुपये कर्ज माफ करतात। या घटनेला पूर्ण सरकारच जबाबदार आहे।